सर्वांना नमस्कार. आपण ऐकत आहे एक लग्न असेही रेशमी बंध भाग एक. पुण्याच्या पेठेतल्या एका जुन्या पण देखण्या वाड्याच्या बाल्कनीत रुद्र शांतपणे उभा होता. समोरच्या मंदिरातून सायंकाळच्या आरतीचा आवाज येत होता आणि हवेत गारवा जाणवत होता. रुद्र पेशाने सिव्हिल इंजिनियर. त्याच्या कामात जितकी अचूकता होती तितकीच त्याच्या आयुष्यात एक प्रकारची पोकळी होती. त्याची पत्नी ओवी जाऊन आता 4 वर्ष उलटली होती, पण तिच्या आठवणी आजही रुद्रच्या मनाच्या कोपऱ्यात जिवंत होत्या. बाबा, माझी ड्रॉइंग बुक कुठे आहे? मला सापडत नाहीये. 6 वर्षाच्या आरवने आतून हाक मारली. रुद्रने भानावर येत आत पाहिलं. आरव अगदी त्याच्या आईसारखाच गोड हसणारा आणि खोडकर. रुद्रने आत जाऊन आरवला जवळ घेतलं. बाळा, तुझ्या कपाटात बघ, दुसऱ्या कप्प्यात ठेवलीये ना? आरव धावत गेला आणि त्याने आपली वही शोधून काढली. रुद्रच्या डोळ्यात कौतुक होतं, पण सोबतच एक चिंताही होती म्हणा. आरवला आता आईची माया मिळायला हवी होती. तो एकटा बाप म्हणून सगळं करत होता, पण आईची जागा तो कधीच घेऊ शकत नव्हता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि अर्णव एकदम उत्साहातच आत शिरला. अर्णवचा नेहमीच कडक अवतार, इस्त्रीचा पांढरा सदरा आणि डोळ्यावर चष्मा. अर्णव म्हणजे रुद्राचा जिवलग मित्र, जो रुद्रच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी नेहमीच धडपडत असायचा. काय रुद्र, अजून विचारात बसलायस? अरे दिवा लाव आता, आयुष्यात प्रकाशाची गरज आहे. अर्णवने सोप्यावर बसत टाळी ठोकली. अर्णव, तू आलास की घरात आपोआप चैतन्य येतं बघ. रुद्र हसून म्हणाला, चैतन्य तर येणारच. अरे तुला एक महत्वाची गोष्ट सांगायला आलोय. गौरी, आठवतंय? आपल्या समीरची बहीण. तिचं स्थळ आलंय रे तुझ्यासाठी. मी स्वतः तिच्याशी आणि तिच्या घरच्यांशी बोललोय. मुलगी खूप साधी आणि समजूतदार आहे बघ. अर्णवने विषयाला हात लावला होता. रुद्र क्षणभर गप्प झाला. पुनर्विवाहाचा विषय निघाला की तो नेहमीच थोडा मागे हटायचा. अर्णव, पुन्हा लग्न? आरव स्वीकारेल का तिला? आणि ती मुलगी, तिला आपलं वाटेल का हे घर? अर्णवने रुद्रच्या खांद्यावर हात ठेवला. रुद्र, गौरीचं आयुष्यही सोपं नव्हतं रे. तिचा नवरा गेल्यानंतर ती खचली नाही. आपल्या 4 वर्षाच्या पोरीला पिहूला घेऊन ती खंबीरपणे उभी राहिली. तिला सुद्धा एका हक्काच्या आधाराची गरज आहे रे. 2 तुटलेली मनं जर एकत्र आली तर तर एक सुखी संसार उभा राहू शकतो बघ. तू फक्त एकदा तिला भेटून तरी बघ. त्याच वेळी स्वयंपाकघरातून रुद्रची आई नंदाई बाहेर आली. अरे रुद्र, अर्णव बरोबर बोलतोय. गौरीच्या आईचा, सुरेखाताईचा काल फोन आला होता बघ. मुलगी खूप कष्टाळू आहे रे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिची पिहू आपल्या आरवच्या वयाचीच आहे बघ. मुलं एकमेकांत रमली नात की तुझा अर्धा प्रश्न सुटेल बघ. बरं आई, तुम्ही म्हणताय तर एकदा भेटायला हरकत नाही. रुद्रने शेवटी होकार दिला. दुसरीकडे कोथरूडच्या एका साध्या पण नीटनेटक्या घरामध्ये गौरी आपल्या कामात मग्न होती. तिने निळ्या रंगाची सुती साडी नेसली होती. गौरी दिसायलाही अत्यंत निरागस, डोळ्यात एक प्रकारची ओढ आणि स्वभावाने अत्यंत शांत आणि सुंदर तर होतीच. तिच्या गळ्यात एक काळपट पडलेलं पण नाजूक असं बासरीचं लॉकेट होतं. हे लॉकेट गौरीसाठी केवळ दागिना नव्हता, तर तिच्या आयुष्यातला एका खूप मोठ्या गूढ आठवणीचा भाग होता. मम्मा, माझी वेणी घालून दे ना ग. 4 वर्षाची पिहू आरशासमोर उभी राहून नखरे करत होती.
गौरीने तिला जवळ घेतलं आणि तिची वेणी घालायला सुरुवात केली. गौरीच्या मनात विचारांचे कावरून होते. रुद्र कसा असे? तो तिच्या पिहूला आपली मुलगी मानून स्वीकारेल का? तिची आई सुरेखाताई तिच्या जवळ आल्या. गौरी, रुद्र आणि त्याचे घरचे लोक उद्या दुपारी हॉटेलमध्ये भेटायला येणार आहेत. अर्णवशी बोलणं झालंय माझं. तू जरा मनाची तयारी ठेव बाळा. आई, मला भीती वाटते ग. पुन्हा एकदा नवीन माणसाला आयुष्यात जागा देणं सोपं नसतं ग. गौरीने मनातील धाकधूक बोलून दाखवली. गौरी, रुद्र खूप समजूतदार आहे. माणूस तर आहेच. खूप मोठ्या मनाचा माणूस आहे. अर्णव त्याची खूप स्तुती करत असतो ग सदा. आणि त्याच्याकडेही आरव नावाचा मुलगा आहे. त्याला सुद्धा आईची गरज आहे ग. माहितीये तुला? तू फक्त मनापासून एक संधी तरी देऊन बघ त्याला. सुरेखाताईंनी तिला मायेने धीर दिला. दुसऱ्या दिवशी जंगली महाराज रोडवरचं एक प्रसिद्ध हॉटेल. अर्णव आणि रुद्र आधीच तिथे पोहोचले होते. रुद्रने नेव्ही ब्लू शर्ट घातला होता, जो त्याच्यावर खूप उठून दिसत होता. आरव हॉटेलच्या बाहेर असलेल्या बागेत खेळत होता. काही वेळातच समीर, गौरी आणि सुरेखाताई तिथे आल्या. जेव्हा गौरीने हॉटेलमध्ये प्रवेश केला तेव्हा रुद्रची नजर तिच्यावर स्थिरावली होती. गौरीची ती साधी सरळ राहणीमान आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो शांत हाव रुद्रच्या काळजाला स्पर्श करून गेला होता. पण जशी गौरी जवळ आली, रुद्रचं लक्ष तिच्या गळ्यातील त्या बासरीच्या लॉकेटवर गेलं. ते लॉकेट पाहताच रुद्रच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. त्याच्या डोळ्यासमोर काही जुने प्रसंग तरळून गेले. पण त्याने स्वतःला सावरलं. अर्णवने ओळख करून दिली. गौरी हा रुद्र आणि रुद्र ही गौरी. दोघांनी एकमेकांना हात जोडून नमस्कार केला. मुलांची ओळख करून देण्यात आली. आरव आणि पिहू सुरुवातीला लाजत होते, पण काही वेळातच आरवने पिहूचा हात धरला आणि तिला बागेतील घसरगुंडीकडे घेऊन गेला. हे बघून नंदाई आणि सुरेखाताईच्या मनात एक सुखाची लकेर उमटली. अर्णव आणि समीर मुद्दाम मुलांना बघण्याच्या बहाण्याने बाजूला झाले. आता टेबलावर फक्त रुद्र आणि गौरी होते. गौरी म्हणाली, तुम्ही पुण्यातच असता का? रुद्रने शांतपणे सुरुवात केली. गौरी, तुम्ही पुण्यातच असता का? रुद्रने शांतपणे सुरुवात केली. हो, माझं शिक्षण आणि नोकरी इथेच झाली आहे. सध्या मी एका खाजगी कंपनीत काम करते. गौरीने हळू आवाजात उत्तर दिलं. खूप छान. बघा गौरी, माझं पहिलं लग्न ओवीशी झालं होतं. तिची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. पण मी तुम्हाला एक वचन देऊ शकतो. तुम्हाला आणि पिऊला या घरात पूर्ण आदर आणि सन्मान मिळेल. मला फक्त एक चांगली मैत्रीण आणि आरवला एक प्रेमळ आई हवी आहे. रुद्रने अतिशय प्रामाणिकपणे आपलं मत मांडले. गौरीने मान वर करून रुद्राच्या डोळ्यात पाहिले. तिला त्याच्या डोळ्यात खोटेपणा कुठेच दिसला नव्हता. रुद्र, मलाही पिऊसाठी हक्काचं घर हवंय, जिथे तिला वडिलांची सावली मिळेल. आरव खूप गोड मुलगा वाटतोय. संवाद छान चालला होता, पण रुद्रच्या मनात मात्र त्या बासरीच्या लॉकेटचा विचार घोळत होता. त्याने हळूच विचारलं, तुमचं हे लॉकेट खूप वेगळं आहे. विशेष आठवण आहे का काही? गौरीने लॉकेटला स्पर्श केला आणि तिचे डोळे क्षणभर ओलावले. हो, ते खूप जुनं आहे. मला हे एका अपघाताच्या ठिकाणी सापडलं होतं. जेव्हा मी खूप संकटात होते तेव्हापासून हे माझ्याकडेच आहे. हे ऐकताच रुद्रच्या अंगावर काटा आला. ओवीच्या अपघाताच्या वेळी तिचं बासरीचं लॉकेट बेपत्ता झालं होतं. गौरीला ते लॉकेट कुठे सापडलं होतं आणि गौरीचा ओवीशी काय संबंध होता?